राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे, हे तिन्ही एकवटले, तेथ शब्द ब्रह्म कवळले, ते निया गुरुकृपा नमिले आदिबीज. ओम नमः प्रणवार्थाय शुद्ध ज्ञानैकमूर्तये, निर्मलाय प्रशांताय दक्षिणामूर्तये नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम नमो ज्ञानेश्वरा. भारतीय संस्कृती आणि त्या भारतीय संस्कृतीचं अलौकिक तत्वज्ञान याचा एक अलौकिक वारसा तुम्हाला आम्हाला लाभलेला आहे. अपौरुषेय असणारे वेद, अनादी असणारे वेद आणि त्यातून निर्माण झालेल्या ज्ञानापासून आणि त्याच्या प्रकाशापासून आपण सर्वजण तुमच्या माझ्या जीवनाचं एक प्रकाशमय तेजोमय मार्गक्रमण त्या ज्ञानाच्या आधारे आपण करत आहोत. ईश्वराचं वर्णन करताना वेदांमध्ये जी कल्पना सांगितलेली आहे तीच कल्पना पुढे ब्रह्मसंहितेमध्ये वर्णन करताना शास्त्रकार म्हणतात की ईश्वर परमः कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारण. काय ईश्वराचं स्वरूप आहे? कारण की एक मनुष्य म्हणून ज्या वेळेला आपण जन्माला येतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण होणं आवश्यक आहे. हे जर प्रश्न तुमच्या माझ्या मनामध्ये निर्माण होत नसतील तर आपण मनुष्य म्हणून जन्माला येण्यास योग्य नाहीये. आपल्यांमध्ये आणि इतर प्राणी मात्रांमध्ये काहीतरी फरक आहे ना. आपण विचार करू शकतो. आपल्याला देवाने बुद्धी दिलेली आहे. त्या बुद्धीच्या आधारे मी कोण आहे, माझं स्वरूप काय आहे आणि परमेश्वराचं स्वरूप काय आहे हे जाणून घेण्याची जिज्ञासा ही अनादी कालापासून मनुष्याच्या मनामध्ये चालत आलेली आहे. आणि वेदांमध्ये सुद्धा तेच वर्णन आहे. तर आधी ईश्वर कोण आहे आणि मग ईश्वर कोण आहे हे समजलं की मग ईश्वराशी आपलं काय नातं आहे आणि तो जो अनुभवगम्य जे नातं आहे ते नातं कसं समजून घ्यायचं हाचा प्रयत्न म्हणजे वेद आणि वेदांत आहे. तर त्या ब्रह्मसंहितेमध्ये सांगताना शास्त्रकार म्हणतात की ईश्वर परमः कृष्ण. तो ईश्वर कसा आहे? त्याचं स्वरूप हे कृष्णमय आहे, कृष्ण आहे. सच्चिदानंद विग्रह, तो सत चित आणि आनंद रूपी आहे. या तीनांच्या विग्रहापासून तयार झालेला असं त्याचं स्वरूप आहे. कसं आहे ते? सच्चिदानंदमय. अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारण. या जगतामध्ये या विश्वामध्ये जी काही छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून त्या सगळ्यात मोठ्या गोष्टींपर्यंत ज्या काही घटना घडतात सर्व कारण कारणम, त्या सर्वांचं कारण जर कोण असेल
तर तो गोविंद आहे, तो कृष्ण आहे, तो भगवंत आहे. तर ह्या भगवंताचं स्वरूप हे भगवंतांनी आपल्याला सर्वात प्रिय असणाऱ्या अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या प्रसंगी भगवद्गीतेच्या माध्यमातून सांगितलेले. आणि याच भगवद्गीतेबद्दल बोलताना स्वतः भगवंत म्हणतायत की गीता मे हृदयम पार्थ, हे अर्जुना भगवद्गीता हे माझं हृदय आहे आणि मी माझं हृदय तुला देऊन टाकलेलं आहे, हृदय देऊन टाकलेलं. मग भगवद्गीता ही संस्कृत मध्ये असल्यानं त्याच्या ज्ञानापासून, त्या ज्ञानाच्या प्रकाशापासून आपण वंचित राहायचं का? नाही, कारण की आजकाल बहुतेक लोकांना संस्कृत कळत नाही. मग हे जाणलं कुणी? तर तुमच्या माझ्या ज्ञानराज माऊलींनी जाणलं की भगवद्गीतेच्या प्रकाशानं महाराष्ट्रातील प्रत्येक जण प्रकाशित व्हायला पाहिजे. माझा मराठमोळा प्रत्येक बांधव या प्रकाशातून त्याचं जीवनाचं मार्गक्रमण झालं पाहिजे. आणि चातुर्यार्थ कला कामिणीचा वरदहस्त लाभलेल्या या साक्षात्कारी योगीराजानं म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेवर भावार्थ दीपिका नावाची सुंदर टीका लिहून त्या भावार्थ दीपिकेच्या शांत आणि शीतल प्रकाशानं अवघा जन्मानं सुजवून टाकलं. काय उपकार आहेत त्या माऊलीचे! संतांचं वर्णन संतांनीच करावं. कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. चैतन्य या जगतामधून लोप पावत चाललेलं होतं, असं चैतन्य पुनरुज्जीवित करण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. माऊलींची आरती गाताना आपण काय म्हणतो? लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. जगामधून ज्ञानाचा लोप पावून चाललेला होता, अशा वेळेला प्रत्यक्ष पांडुरंगाने अवतार घेतला आणि संत ज्ञानेश्वराच्या माध्यमातून त्यांनी तुमच्या आमच्या जीवनाला ज्ञानाचा प्रकाश दिलेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाला फुटलेले हात, डोळे आणि पाय आहेत. तर माऊलींनी जी भावार्थ दीपिका लिहिली त्या भावार्थ दीपिकेमध्ये काही अशी रहस्यमय ठिकाण आहे. ज्ञानेश्वरीमध्ये काही सिक्रेट सांगितलेले गेलेले आणि त्या रहस्यमय ठिकाणांपैकी सगळ्यात रहस्यमय ठिकाण जर जास्त कुठल्या ठिकाणी सांगितलं असेल तर तो आहे दुसरा अध्याय, ज्याला आपण सांख्ययोग म्हणूया. हा ज्ञानेश्वरांना देखील अत्यंत प्रिय आहे. का प्रिय आहे? कारण की यामध्ये समता सांगितलेली आहे आणि ती समता तुमच्या आमच्या आजच्या जीवनाला फार लागू पडते. म्हणून आजच्यासाठी ही ओवी समतेची ओवी घेतलेली. काय ओवी आहे? ऐसा आत्मबोधे तोषला, जो परमानंदे पोखला, तोची स्थिर प्रज्ञ भला, ओळख तू. ज्ञानेश्वर महाराज या ओवीच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला एक ओळख करून देत आहेत. कशाची ओळख करून देत आहेत आणि काय रहस्य तुम्हा आम्हाला सांगायचा प्रयत्न करताय हे पाहणं गरजेचं आहे. ऐसा आत्मबोधे तोषला, जो परमानंदे पोखला, तोची स्थिर प्रज्ञ भला, ओळख तू. ऐसा आत्मबोधे तोषला. आत्मबोध म्हणजे जो स्वतःच्या आत्मतत्वावर अनुसंधान करतोय, आत्मतत्वाचा बोध घेण्यात रममाण आहे आणि त्या ठिकाणीच तो तोषला आहे, त्या ठिकाणी त्याला आनंद मिळालेला आहे. एकदा का जर परमानंद मिळतो की मग दुसऱ्या कुठल्या आनंदाची इच्छा आपल्या मनात निर्माण होत नाही. ऐसा आत्मबोधे तोषला, तोची परमानंदे पोखला म्हटलेलं आहे. जो आत्मतत्वावर अनुसंधान करतो, जो आत्मतत्वामध्ये लीन होऊन जातो, त्याला परमानंद प्राप्त होतो. आणि पुढे जाऊन माऊली म्हणतायत, तोची स्थिर प्रज्ञ भला, ओळख तू. तोच स्थिर प्रज्ञ आहे आणि त्याची ओळख तू करून घे. स्थितप्रज्ञ हे भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचं सगळ्यात महत्वाचं आणि उल्लेखनीय ठिकाण आहे. सांगतो स्थितप्रज्ञ आणि त्याची लक्षणं भगवंतांनी अर्जुनाला दुसऱ्या अध्यायामध्ये विशद केलेली आहे आणि तीच पुढे माऊलींनी मोठ्या आनंदाने त्याचं विहंगम दृश्य तुमच्या आमच्या समोर ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून उभं केलेलं. या ओवीला जाण्यापूर्वी या ओवी हा दुसरा अध्याय माऊलींना सांख्ययोगाच्या माध्यमातून का सांगावासा लागला? का भगवंताला अर्जुनाला सांख्ययोग सांगावासा वाटला?
का भगवंताला अर्जुनाला त्या ठिकाणी स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगावीशी वाटली हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कुरुक्षेत्राचं युद्ध त्या ठिकाणी प्रारंभ झालं होतं. शंखनाद वाजवला गेला. पहिला शंख जर कुणी वाजवला असेल तर कुणी वाजवला होता? भगवान श्रीकृष्णांनी पहिला शंख त्या ठिकाणी वाजवला होता. दोन्हीकडचे शंख वाजवले गेले. भगवंतांनी ठरवलं होतं की मी अर्जुनाचं सारथ्य करणार, परंतु हातामध्ये शस्त्र घेणार नाहीये. शस्त्र न घेता मी अर्जुनाचा सारथी होणार असं भगवंतांनी आधीच ग्वाही दिली होती. आणि त्यांची नारायणी सेना मात्र त्यांनी दुर्योधनाला म्हणजे कौरवांना देऊन टाकली होती. म्हणजे एकीकडे कृष्ण स्वतः होते आणि त्याच्या प्रतिपक्षामध्ये त्यांचीच सेना त्यांच्या विरुद्ध उभी राहिलेली होती. शंख निनाद झाल्यानंतर अर्जुनांनी आपल्या सारथी असणाऱ्या भगवंतांना सांगितलं की हे केशवा, की तू माझा रथ युद्ध प्रारंभ व्हायच्या अगोदर दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा कर. भगवंत हे अर्जुनाचे सारथी होते, म्हणून जसा सारथ्याला आदेश दिला जातो, सांगितलं जातं, तसं सारथ्यांनी ऐकलं पाहिजे. भगवंतांनी अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये म्हणजे कौरवांच्या आणि पांडवांच्या मध्ये कुरुक्षेत्रावर नेऊन उभा केला. अर्जुन पाहू लागला आपल्या प्रतिपक्षाकडे. त्यांनी सांगितलं भगवंतांना, मला कुणाकुणाशी लढायचंय, मला एकदा पाहून तरी घेऊ दे. अर्जुन पाहू लागला आपल्या प्रतिपक्षाकडे. त्याला दिसायला लागले. त्या ठिकाणी त्याला दुर्योधन दिसला, दुःशासन दिसला. त्याच्याबद्दल त्याच्या मनात प्रचंड घृणा होती. कारण की माहितीये तुम्हाला त्याच्या आधी काय घडलं होतं आणि का महाभारताचं युद्ध त्या ठिकाणी उभं टाकलं होतं. पण दुर्योधन आणि दुःशासनासोबत अर्जुनाला तिथं गुरु द्रोणाचार्य दिसले, भीष्माचार्य दिसले. ज्या गुरु द्रोणाचार्यांमुळं अर्जुन हा जगतविख्यात धनुर्धर झाला, ते सुद्धा त्याला प्रतिपक्षामध्ये दिसलेले आहे. ज्यांच्यामुळं ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळून अर्जुन लहानाचा मोठा जगतविख्यात झाला, असे भीष्माचार्य देखील त्याला प्रतिपक्षामध्ये दिसले. ज्या वेळेला त्यांना भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य दिसले अर्जुनाला, त्याच्या हातातील धनुष्य गळून पडलं आणि तो आता भगवंताशी करुणेची भाषा बोलायला लागला. काय म्हणायला लागला? तो म्हणतोय भगवंता की ज्या गुरूंनी मला लहानाचं मोठं केलं, ज्या गुरूंनी मला ज्ञान दिलं, ज्या भीष्माचार्यांनी माझ्यावर संस्कार केले, अशांचा मी वध करणार का? यांना मारून मला कसलं राज्य भोगायचंय? माझ्या गुरुजनांना मारून मला कुठलंही राज्य भोगायचं नाही. माझ्या आप्तस्वकीयांना मारून मला कुठल्याही राज्याचा अधिकारी व्हायचा नाहीये, अशी पांडित्याची भाषा अर्जुन बोलू लागला. अर्जुन हा कोण होता? क्षत्रिय होता. आणि युद्धाच्या प्रसंगी युद्ध करणं हे क्षत्रियाचं पहिलं कर्तव्य आहे. परंतु शत्रू पक्षामध्ये असणाऱ्या आप्तस्वकीयांना पाहिल्यामुळं अर्जुनाच्या मनामध्ये करुणा उत्पन्न झाली. आणि करुणा एकदा का जर उत्पन्न झाली की मग शरीरातून वीरवृत्ती बाहेर पडायला लागते. तसंच काही अर्जुनाचं झालं. करुणेनं तो अर्जुन इतका व्याकुळ झाला की वर्णसंकराची भाषा बोलायला लागला. की मी जर माझ्या गुरुजनांना मारलं तर त्यांच्या रक्ताने माखलेल्या हाताने मी माझ्या सिंहासनाला स्पर्श नाही करणार. मला नकोय ते सिंहासन जे आपल्या गुरूंना मारून त्यांच्या रक्ताने माखलेल्या हातांनी मला मिळणार. मला नकोय ते सिंहासन, मला नकोय ते राज्य. मी युद्ध नाही करणार कृष्णा असं म्हणल्यावर रथातून खाली उडी मारली. हातात गांडीव असणारं धनुष्य गळून पडलं आणि तो पळपुटी भाषा बोलायला लागला. अशा गलितगात्र झालेल्या अर्जुनाला परत युद्धाला प्रेरित करण्यासाठी भगवंतांनी दुसरा अध्याय सांगितले. भगवद्गीता म्हणजे फक्त अर्जुनालाच सांगितली गेलेली नाहीये, लक्षात घ्या. तुमच्या माझ्यासारख्या कोट्यावधी अर्जुन आहेत ज्यांच्या मनामध्ये द्विधावस्था आहे, ज्यांच्या मनामध्ये योग्य काय अयोग्य काय कळत नाहीये. हे प्रश्न त्यावेळेला भगवंतांनी जाणले होते, म्हणून अर्जुनाच्या माध्यमातून भगवंतांनी तुमच्या माझ्या मनातील प्रश्नांना उत्तरं दिली. भगवद्गीता ही फक्त अर्जुनासाठी नाहीये, तुमच्या माझ्या मनामध्ये क्षणोक्षणी एक अर्जुन उभा राहतोय, लक्षात घ्या. ज्याला कळत नाहीये योग्य काय आहे अयोग्य काय, अशा परिस्थितीमध्ये त्याला योग्य काय आहे हे समजावून सांगण्याकरता भगवंताची गरज आहे. आणि त्याकरता भगवंतांनी भगवद्गीता सांगितली.
तर अशा गलित गात्र खरं तर ते गांडीव नावाचं धनुष्य कोण दिलं होतं अर्जुनाला? प्रत्यक्ष शंकराला अर्जुनाने युद्धात जिंकलं होतं. त्यावेळेला शंकरांनी ते गांडीव धनुष्य अर्जुनाला प्रदान केलेलं होतं. अर्जुन हा जगदविख्यात धनुर्धर होता. अर्जुनाला शत्रुपक्षामध्ये पाहिल्या बाकीच्या शत्रूंचा थळथळाट व्हायचा, दळून पडायचे सगळे. अरे अर्जुन आहे, आपण जिंकूच नाही शकणार. असा तो श्रेष्ठ अर्जुन मनामध्ये करुणा उत्पन्न झाल्यामुळं व्याकुळ होऊन गेलेला आहे आणि स्वतःच्या कर्तव्यापासून दूर चाललाय. अशा अर्जुनाला कर्तव्याला प्रेरित करताना भगवंत पहिल्यांदा त्याला दुसरा अध्याय सांगतात. काय म्हणतात भगवंत? सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्य बाण, संग्रामी हे कवण कारुण्य तुझे. हे अर्जुना, हा मूर्खपणा सोडून दे. सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्य बाण. जे धनुष्य आणि बाण बाजूला पडलाय तुझ्या हातात ते हातात घे. संग्रामी हे कवण कारुण्य तुझे. संग्रामामध्ये युद्धाच्या प्रसंगी हे करुणेला जो तुझ्या कवटाळून बसलायस ना, हा हे योग्य नाहीये. ही करुणा सोडून दे आणि वीरवृत्तीच्या आधारे तू आता युद्धाला प्रेरित हो. आपल्याला माहितीये भुंगा असतो. तो भुंगा काय करतो? लाकडाला सुद्धा पोखरण्याची क्षमता त्या भुंग्यामध्ये असते. एकदा तर जर त्यांनी त्या कामाला सुरुवात केली की काही तासांमध्ये सुद्धा तो कठीण ते कठीण लाकूड सुद्धा भुंगा हे करून टाकू शकतो, त्याला छिद्र पाडू शकतो. पण तोच भुंगा जर एखाद्या फुलाच्या पाकळ्यांमध्ये अडकला की त्याला त्या कोमल पाकळ्या सुद्धा कुरतडून बाहेर यायची भान त्या भुंग्याला राहत नसतं. कठीण ते कठीण लाकूड भेदून जाणारा भुंगा अतिशय कोमल असणाऱ्या फुलाच्या पाकळ्या सुद्धा जर भेदत नसेल तर याचं कारण काय? कारण की त्याला तो भानावर नाहीये त्याच्या स्वतःची क्षमता काय. तो लाकडाला भेदू शकतो तर मग फुलांच्या पाकळ्याला नाही भेदू शकणार का? फुलांच्या पाकळ्या किती कोमल असतात, किती नाजूक असतात. तसेच हे नात्यांचे बंध असतात. लक्षात, नात्यांचे बंध आपल्याला वाटतात सोपे आहेत, नात्यांचे पाश आपल्याला वाटतात सोपे आहेत, परंतु नाती ही तितकीच कठीण असतात. आणि तसाच नात्यांच्या या काठिण्यामध्ये अर्जुन अडकत चाललेला होता. हे भगवंतांनी जाणलं होतं आणि त्या अर्जुनाला ते युद्धाला प्रेरित करतात. पुढे अर्जुनाला म्हणतात भगवंत की हे अर्जुना, तुझ्या मनामध्ये फार उदात्त भावना आहेत की तू शत्रुपक्षांमध्ये तुझ्या गुरुजनांना मारणार नाहीयेस. पण या तुझ्या भावना तुझ्या शत्रुपक्षातील लोकांना माहिती आहेत का? तू जर इथून तुझं धनुष्य बाण टाकून जर पळून जायला लागलास तर हेच लोक तुझ्यावर बाणांचा वर्षाव करतील. तुझ्या मनातील उदात्त भावना समजून घेण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये नाहीये. चारी बाजूनी तुला वेढतील आणि तुझ्यावर बाणांचा वर्षाव करून तुझा वध करतील. हा मूर्खपणा सोडून दे. सांडी हे मूर्खपणा, उठी घे धनुष्यबाण, संग्रामी हे कवण कारुण्य तुझे. आणि उठ, घे धनुष्यबाण आणि युद्धाला प्रेरित हो. पुढे जाऊन त्याचं अजून त्याची मनातील समजूत कशी काढतायत बघा भगवंत. पुढे जाऊन त्याला सांगतायत की हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम, जित्वा वा भोक्षसे महिम, तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम म्हणजे काय? तू जर या युद्धामध्ये युद्ध करताना हरलास तर तुला स्वर्गाची प्राप्ती होणार आहे. कारण की कर्तव्य करताना तुझा मृत्यू झालेला आहे. जित्वा वा मोक्षसे महिम, आणि जर युद्ध करताना तू जिंकलास तर तुला पृथ्वीचं राज्य मिळणार आहे. म्हणजे दोन्हीकडे विजय तुझा आहे. मेलास युद्ध करताना तर तुला स्वर्ग मिळणार आहे, जिंकलास युद्ध करताना तर तुला पृथ्वीचं राज्य मिळेल. तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. म्हणून युद्ध करताना दोन्ही बाजूंनी तुझाच विजय आहे. म्हणून तू उठ आणि हातात धनुष्यबाण घेऊन युद्धाला प्रेरित हो. असं भगवंत अर्जुनाला समजूत काढताय. आपल्या जीवनामध्ये देखील बऱ्याच वेळेला असे प्रसंग उत्पन्न होतात की ज्या वेळेला आपण वेगवेगळ्या बंधनामध्ये अडकून जातो, करुणेनं व्याकुळ होऊन जातो, आपल्याला काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे कळत नाही. अशा वेळेला आपण संत वाङ्मयाचा आधार घेतला पाहिजे, ज्ञानेश्वरीचा आधार घेतला पाहिजे, गाथेचा आधार घेतला पाहिजे, ज्यामधून आपल्याला एक विहंगम मार्ग आपल्याला मिळणार आहे, प्रकाशाचा मार्ग आपल्याला मिळणार आहे. आणि तो मार्ग संत आपल्याला प्रत्येक ओवीतून प्रत्येक अभंगातून दाखवायचा प्रयत्न करतात. अशा दुसऱ्या अध्यायामध्ये ज्यावेळेला अर्जुनाच्या मनामध्ये नाना शंका उत्पन्न झालेल्या होत्या
एक एक शंकेचं निरसन भगवंत करताय. त्याला आधी सांगितलं की जिंकलास तरी तुला विजय आहे आणि हरलास तरी तुझाच विजय, कारण की तुला स्वर्ग मिळणार. मग आता अर्जुनाच्या मनामध्ये काय शंका उत्पन्न झाली होती? त्याला असं वाटत होतं की मी यांचा वध करणार, त्याला वाटत होतं मी यांना मारणार. मग आता याचं निरसन कसं करावं ते भगवंत दुसऱ्या अध्यायामध्ये करतात. आत्म्याचं खरं स्वरूप भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये विशद केलं. का? कारण की अर्जुनाला असं वाटत होतं की तो त्यांना मारणार, पण आत्म्याचं स्वरूप काय आहे? आत्मा हा नाहम हंती न हन्यते. आत्मा कधीही कुणाला मारत नाही किंवा त्याचा वध कुणी करू शकत नाही. त्याचीच पुढे जाऊन भाषा भगवंतांनी काय वापरली आहे? नयनम छिन्नन्ति शस्त्राणि नयनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. त्या आत्म्याला कुणी जाळू शकतं? त्या आत्म्याला कुणी भिजवू शकतं का? नाही. त्या आत्म्याचा कुणी नाश करू शकतं का? नाही. हे कुणीच जर करू शकत नसेल तर अर्जुनाच्या मनामध्ये हे का उत्पन्न झालं की मी यांचा वध करणार आहे? कारण की कोणीही कोणाचाही वध त्या ठिकाणी करत नव्हतं, कारण की सगळेच आत्मस्वरूप होते. आणि ते आत्मतत्व भगवंत अर्जुनाला या ठिकाणी समजावून सांगताय, कारण की हीच योग्य वेळ आहे आत्मतत्व समजून घेण्याची. तर ऐसा आत्मबोधे तोषला, तर ते आत्मतत्व जाणून घेण्याची गरज आहे. आणि काय आत्मतत्व, आत्मस्वरूप का जाणून घेण्याची गरज आहे? कारण की आजच्या जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जर आपण विचार केला, फक्त मी मी आणि मी एवढाच विचार आपल्या जीवनामध्ये असतो. लक्षात घ्या. मी, माझं शरीर, माझं कुटुंब, माझा धंदा, माझा व्यवसाय, माझी शेत, माझी बाडी, एवढंच चाललेलं. जीवनभर हजारो करोडो रुपये संचय करण्यामध्ये आपले चाललेले आहेत. नाना प्रकारची प्रॉपर्टी घेण्यामध्ये आपला संपूर्ण आयुष्य चाललेलं आहे. महिलांचं म्हणायला चाललं तर भरपूर दागिने आपल्या अंगावर घालण्यामध्ये आपलं आयुष्य चाललेलं आहे. पण मला सांगा, यापैकी एकही गोष्ट 5 पैशाची दमडी आपण शेवटी जाताना सोबत घेऊन जाऊ शकतो का? आपण अशा वस्तूंचा संग्रह करण्यात आयुष्य घालतोय ज्यापैकी एकही गोष्ट आपल्या सोबत येऊ शकत नाही. मग ज्या वेळेला आपलं उभं आयुष्य आपण निरर्थक घालवतोय, त्या वेळेला आपल्याला योग्य दिशा दाखवण्याचं कार्य भगवंत आणि संत या ठिकाणी करतात. की काय सोबत येणार आहे? आपण केलेलं सत्कर्म आपल्या सोबत येणार, आपण केलेलं घेतलेलं भगवंताचं नाव आपल्या सोबत येणार, आपण केलेली लोकांची सेवा आपल्या सोबत येणार, आपण केलेलं इतरांना दान आपल्या सोबत येणार. मी बऱ्याच वेळेला प्रवचनांमध्ये म्हणत असतो की आपण जे इतरांना पैसा, अडका, ज्ञान जे दान देतो ना, त्याचेच खरे आपण मालक असतो. आणि इतर जे काही पैसा, दागिने, प्रॉपर्टी आपल्या जवळ आहे ना, त्याचे फक्त आपण रखवालदार असतो. लक्षात. मला म्हणायचंय काय की आपण शेकडो कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमवली, शेवटी आपल्या सोबत तर येणार नाहीये. पुढे आपली मुलं, आपली काय पंत नातवंड त्याच्याबद्दल भांडत बसतील, माहित नाही आपल्याला. याचे काय झालो? आपण रखवालदार झालो. बरोबर आहे ना? शेवट जाईपर्यंत फक्त आपण त्याचा सांभाळ केला. काही उपयोग आहे का आपल्याला? काय? पण जर आपण 10 रुपये एखाद्या गरीब आणि ज्याला खरंच गरज आहे त्या माणसाला दान केले ना, ते 10 रुपये आपल्या परमनंट अकाउंटवर लिहिले जातात. काय म्हणतोय मी? लक्ष देऊन ऐकायचं. परमनंट अकाउंटवर लिहिले जातात आणि ते 10 रुपये आपण मेल्यानंतर सुद्धा आपल्या सोबत असतात, आपल्याला प्रोटेक्ट करायला, आपल्याला सांभाळायला. का? कारण की ते आपण इतरांना दिलेले आहेत म्हणून. जो देतो तोच त्याचा खरा धनी होतो. लक्षात. आपण फक्त गोळ्या करण्यामध्ये आयुष्य घालवतो, संचय करण्यामध्ये आयुष्य घालवतोय. दिलं पाहिजे. दिल्याशिवाय आपल्याला खरा त्याचा अर्थ, खरा त्याचा आनंद मिळणार नाही, खरा त्याचे पुण्याचे भागीदारी आपण होणार नाही. तर हे सगळं आत्मस्वरूप का समजून घ्यायचंय? कारण की शरीरावरच कवटाळून बसलोय, देहबुद्धीलाच आपण मानतोय. मी म्हणजे माझा देह, मी म्हणजे माझं कुटुंब, एवढंच आपण समजून चाललोय. या चुकीच्या संकल्पनांमध्ये आपण पडलोय आणि आत्मस्वरूपापासून दूर गेलोय, म्हणून आपण दुःख भोगतोय.
एकदा का जर आपल्याला आत्मस्वरूपाची ओळख झाली की मी म्हणजे चिरंतन आत्मा आहे, मी कधीही मरणारा नाहीये, हे शरीर आता मला तात्पुरतं मिळालेलं आहे, परंतु माझ्या चिरंतन आत्मस्वरूपाचा प्रवास हा अनंताचा प्रवास आहे, हे ज्या वेळेला आपल्याला कळतं त्यावेळेला आपण सत्कर्म करायला लागतो, त्यावेळेला आपण ईश्वराचं नाव घ्यायला लागतो, त्यावेळेला आपण दानधर्म करायला लागतो, त्यावेळेला आपल्याला शांती, सुख आणि समाधान मिळायला लागतं. आणि मला सांगा, आजकाल जीवनामध्ये कुणाला नकोय हो शांती, सुख आणि समाधान? प्रत्येकाची ओढ, प्रत्येकाचा प्रवास हा शेवटी शांती आणि सुखाकडेच आहे बघा. गरीब सुद्धा शांती आणि सुखाची ओढ करतोय आणि श्रीमंत सुद्धा शांती आणि सुखासाठीच धडपडतो. मग हे शांती, हे सुख हे कुठे मिळणार? हे भगवंताच्या आणि संतांच्या चरणी आश्रय घेतल्याशिवाय आपल्याला मिळणार. आणि हे आत्मस्वरूप जाणून घ्यायची ओढ तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये असली पाहिजे. म्हणून ऐसा आत्मबोधे तोषला. आत्मबोधे तोषला म्हणजे काय करायचंय? आपल्याकडं अंधार पडल्यानंतर आधीच्या काळी, आता माहित नाही, आता फार कमी झाले कंदील वापरण्याचं प्रमाण. पूर्वीच्या काळी आम्ही ज्या वेळेला लहान होतो, लाईट जायची, लाईट गेल्यानंतर कंदील लावायचा आणि कंदिलाच्या प्रकाशामध्ये अभ्यास करायची सवय असायची. मग कंदील लावायच्या आधी काय करायचं की त्या कंदिलाची जी काच असते ती साफ केली पाहिजे, बरोबर आहे? आपण काय करायचं की कंदिलाची काच फक्त बाहेरून साफ करायचा प्रयत्न करा, आतून साफ करायचीच नाही. आणि मग आत ज्योत पेटवायची आणि मग अभ्यास करायचा प्रयत्न करायचा. प्रकाश पडेल का हो बाहेर? काच फक्त बाहेरूनच साफ करून नाही पडणार. आतल्या ज्योतीचा प्रकाश जर आपल्या जीवनामध्ये, बाहेर आपल्या पुस्तकापर्यंत, आपल्या घरामध्ये अनुभवायचा असेल तर ती काच आतून आणि बाहेरून तितक्याच सफाईपणे साफ केली पाहिजे. आपण काय करतोय? रोज फक्त शरीराला बाहेरून साफ करायचं कार्य करतो. वेगवेगळ्या प्रकारचे चांगल्यात चांगले साबण आहेत, शॅम्पू आहेत, नाना प्रकारचे महागड्यात महागड्या वस्तू वापरतोय. देहाला फक्त बाहेरून साफ करणं चालू आहे. आत असणारा आत परमात्मा जर दिसायचा असेल, तो चैतन्य जर तुम्हाला आपल्या जीवनामध्ये अनुभवायचा असेल तर आतून जोपर्यंत मन साफ नाही होणार, आतला दिव्य त्या परमेश्वराचा प्रकाश आपण आपल्या जीवनामध्ये कसा काय अनुभवणार? आणि संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज हे सर्व संत मंडळी कशासाठी आहे? बाहेरून साफ करण्यासाठी नाही, अंतर्बाह्य सुचिरभूत करण्यासाठी. संत वाङ्मयाजवळ आलं ना, आपण आतून शुद्ध व्हायला लागतो, आपलं मन निर्मळ व्हायला लागतं. आपल्या मनातील द्वेष, राग, ईर्षा, मत्सर या सगळ्या द्वेषभावना निघून जातात आणि मन शुद्ध व्हायला लागतं. तर कंदिलाचं उदाहरण महत्वाचं आहे, अंतर्बाह्य सुचित्व महत्वाचं. काच जशी आतून बाहेरून साफ करणं गरजेचं आहे, तसं शरीर आणि मन हे आतून बाहेरून शुद्ध करणं गरजेचं. अशी शुद्धता आपल्याला प्राप्त व्हायला लागली की मग आपण आत्मतत्वाचा प्रवास करू लागतो. आत्मतत्वाचा प्रवास. आपण काय म्हणून बसलोय? मी म्हणजे शरीर आहे. खरं तर शरीर ही आपल्या सगळ्यात सूक्ष्म स्तर आहे आपल्या जीवनाचा, आपल्या चेतनेचा. शरीराच्या बाहेरच्या आवरणामध्ये काय आहे? मन आहे. लक्षात ठेवा, आपण मनापर्यंत फार क्वचित जातो. मनाच्या पलीकडे काय आहे? बुद्धी आहे. बुद्धीच्या पलीकडे काय? अहंकार आहे. आणि अहंकाराच्या पलीकडे जर असेल तर तो आनंदमय परमात्मा. आपण शरीरातलाच एवढं कवटाळून बसलोय की मन, बुद्धी, अहंकार आणि मग परमात्म्यापर्यंतचा प्रवास करणं अवघड होत चाललंय. तैतरीय नावाचं एक उपनिषद आहे, त्या उपनिषदामध्ये पंचकोशाची संकल्पना सांगितली गेली आहे. मानवी जीवनाचे, चेतनेचे 5 स्तर असतात. कुठले कुठले स्तर आहेत? पहिला स्तर आहे अन्नमय, त्याला अन्नमय कोश म्हणावं. तुम्ही आम्ही जे अन्न खातो त्यातून आपल्या शरीराचं पोषण होतं आणि त्या पोषणाच्या ज्या कोशामध्ये आपण आपलं स्वतःचं अस्तित्व जाणवतो त्याला अन्नमय कोश म्हणावं. त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये हृदयाचं धडधडणं, फुफ्फुसांचा श्वास घेणं, मेंदूंचा विचार करणं, या क्रिया ज्या प्राणशक्तीच्या आधारावर घडतात त्याला प्राणमय कोश म्हणावं. ही आपल्या चेतनेचं दुसरं स्तर आहे. तिसरं स्तर, ज्या वेळेला अन्नमय आणि प्राणमय कोश कार्य करत असतात त्यावेळेला मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार उत्पन्न होतात आणि त्या विचारांचं जे काहूर आपल्या मनामध्ये वाजत असतं त्याला मनोमय कोश म्हणावं. याच्या पुढे जाऊन काही लोक पुढच्या कोशापर्यंत पोहोचतात, ज्याला म्हणायचं विज्ञानमय कोश. म्हणजे काय? बुद्धीची एक तरल अवस्था असते ज्याच्यामध्ये आपल्याला हे कळायला लागतं
की चांगलं काय आणि वाईट काय, आणि आपल्या अंतरंगामध्ये विवेक जागृत व्हायला लागतो. त्या आपल्या चेतनेच्या स्तराला तैत्तिरीय उपनिषदामध्ये विज्ञानमय कोश म्हटलेले आहे. आणि याच्या पुढचा आणि सगळ्यात शेवटचा आणि अंतिम कोश आहे, जिथं जाण्याची आपली प्रत्येकाची ओढ आहे, तो कोश आहे आनंदमय कोश. ज्या वेळेला मी म्हणजे शरीर नसून, मी म्हणजे आपला मन नसून, अहंकार नसून, बुद्धी नसून, मी म्हणजे तेच परमतत्व आहे जे सर्वत्र विराजमान आहे, हे ज्या वेळेला आपल्याला कळायला लागतं आणि केवळ आपलं असणं शिल्लक राहतं, आणि असणं शिल्लक असलं की तिथं फक्त साक्षी भावानं पाहणं फक्त उरतं, अशा त्या चेतनेच्या स्तराला तैत्तिरीय उपनिषदामध्ये आनंदमय कोश म्हणले. तर आपल्याला या अन्नमय कोशामधून प्राणमय कोशामध्ये जायचंय, प्राणमय कोशामधून मनोमय कोशामध्ये जायचंय, मनोमय कोशामधून विज्ञानमय कोशामध्ये जायचंय, आणि विज्ञानमय मधून आपल्याला आनंदमय कोशामध्ये प्रवेश करायचा. ज्या वेळेला आपण आनंदमय कोशामध्ये प्रवेश करू त्या वेळेला आपल्याला खऱ्या अर्थानं परमात्म्याची प्राप्ती होणार. कारण की आपण सगळेजण सुखदुःखांमध्ये अडकत पडलेलो आहे, इतक्या विलक्षणरित्या आपण अडकलेलो आहे की आपल्याला चांगलं आणि वाईट हे कळायलाच मार्ग नाहीये. दुसऱ्या अध्यायामध्ये सांगताना भगवंत परत म्हणतायत की तोची स्थिर प्रज्ञू भला ओळख तू माऊली ज्या वेळेला म्हणतात की ऐसा आत्मबोधे तोषला, ज्याला हे कळतं की मनोमयापासून आनंदमयापर्यंत कसं जायचं, ज्याला आपल्या आत्मतत्वाची ओळख व्हायला लागते, ज्याचं मन निर्मळ व्हायला लागतं, आणि मग त्याचं आत्मस्वरूपाशी अनुसंधान ज्या वेळेला व्हायला लागतं, मग पुढे काय होतं, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयो. अशा माणसाला सुख आणि दुःख सारखं वाटायला लागतं. लाभ हो किंवा हानी हो, त्याला चांगलंच, म्हणजे त्याला त्याच्यामध्ये उद्विग्नता होत नाही, तो स्थिर असतो. त्याचा जय असो पराजय हो, त्याचं मन उद्विग्न होत नाही, मन शांत होत. अशी जी अवस्था आहे त्या अवस्थेला आपण जाऊन पोहोचलं पाहिजे. नाहीतर आज आपल्या जीवनामध्ये काय अनुभवतोय, आपल्या शेजारच्या माणसाला शेजाऱ्याच्या शेतामध्ये जर त्याच्या बोरला पाणी लागलं तर आपल्याला आनंद व्हायला पाहिजे, आपल्याला आनंद होत नाही, आपल्याला दुःख होतं की माझ्या शेतात माझ्या बोरला पाणी नाही लागत, त्याच्याच कसं लागतं. शेजारच्याचा मुलगा जर मेरिट मध्ये आला, डॉक्टर इंजिनियर झाला, तर आपल्याला आनंद व्हायला पाहिजे ना, आपल्याला आनंद नाही होत. माझा मुलगा फेल होतो, माझा मुलगा असं होतं, आणि शेजारच्याच मुलाला चांगले मार्क कसे पडतात. माणूस आणि संत यामधला फरक सांगू, जो इतरांच्या सुखानं सुखी होतो तो संत, जो इतरांच्या सुखानं दुःखी होतो तो सामान्य माणूस. इतरांच्या सुखानं सुखी व्हायला पाहिजे आणि इतरांच्या दुःखानं दुःखी आपण पण व्हायला पाहिजे, आणि ते दुःख दूर करण्याचा प्रयत्न आपण केला तर माणूस म्हणून जन्माला आलो, तर मनुष्य आपल्याला सार्थक जीवन सार्थक लागणार. तर आपला प्रवास कसा असायला पाहिजे, आपला प्रवास हा शरीराच्या स्थूलतर ध्येयापासून अतिसूक्ष्म जे आहे तो आनंदमय प्रवास आपल्याला करायचा आहे, आणि तो आत्मतत्वाचा प्रवास आहे. लक्षात, तो आत्मबोधाचा प्रकाश. आणि एकदा का जर ते आत्मबोध आपल्याला कळायला लागला तर आपल्याला एक समता प्राप्त होते. कारण की समतेचं लक्षण माऊलींनी परत सांगितले, अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी. अर्जुना समत्व चित्ताचे, चित्ताची समता साधली पाहिजे. जोपर्यंत चित्ताची समता साधणार नाही तोपर्यंत आपण याच सुखदुःखाच्या चक्रांमध्ये होरपळत राहू. ही चित्ताची समता यायला पाहिजे. ही केव्हा येते, ज्या वेळेला आपण आत्मस्वरूपाशी अनुसंधान करायला लागतो, ज्या वेळेला सुख दुःख जीवनातले आपण त्याकडे दुर्लक्ष वाटायला लागतं, आणि आपल्या अंतरंगामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये एक भगवंत आहे, आणि त्या भगवंताचं निरंतर आपण चिंतन करायला लागतो, आणि हे चिंतनच आपल्याला संधानापर्यंत घेऊन जातं, आणि तेच पुढे अनुसंधान होतं. हे अनुसंधान इतकं वाढलं पाहिजे की पुढे जाऊन माऊली काय म्हणतायत, मी आणि माझी आठवण, मी आणि माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. संन्यासाची व्याख्याच भगवंतांनी आणि माऊलींनी केलेली.
काय व्याख्या केली? कुणाला म्हणावं संन्यासी? जो भगवा धारण करतो आणि हिमालयामध्ये जातो तो संन्यासी का? नाही. आजकाल संन्यासी लोकांमध्ये सुद्धा आपल्या आश्रमाचा आणि त्या आश्रमाचा गौरव करण्यासाठी भरपूर अहंकार वाढलेला आहे. तर भगवंत या ठिकाणी माऊलीच्या माध्यमातून सांगतायत, मी आणि माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. ज्याचा मीपणा केलेला आहे, ज्याचा मीपणाचा लवलेश ज्याच्या अंतःकरणामध्ये नाहीये, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. तो खरा संन्यासी ज्याचा मीपणा केलेला. हा मीपणा केला की खऱ्या अर्थानं आपल्याला आपण सर्वांवर प्रेम करायला लागतो, निष्काम कर्म करायला लागतो. कुठल्याही म्हणजे कर्मफलाची अपेक्षा न करता आपण कर्म करायला लागतो. आणि अशी अवस्था म्हणजे स्थितप्रज्ञाची अवस्था. म्हणून ऐसा आत्मबोधे तोषला, तोची तो परमानंदे पोखला, तोची स्थिर प्रज्ञू भला ओळख तू. ज्यानं अखंड चित्ताची समता प्राप्त केलेली आहे त्याला स्थितप्रज्ञ म्हणावं. जो सुख मिळाला असता होरपळून जात नाही, आनंदित होत नाही, आणि दुःख असेल तर त्याच्यामुळे उद्विग्न होत नाही, तो स्थितप्रज्ञ म्हणावा. जो इतरांचा द्वेष करत नाही त्याला स्थितप्रज्ञ म्हणावं. जो इतरांचा मत्सर करत नाही त्याला स्थितप्रज्ञ म्हणावं. जो इतरांच्या सुखानं सुखी होतो तो स्थितप्रज्ञ. जो इतरांच्या दुःखानं दुःखी होऊन इतरांचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो तो स्थितप्रज्ञ. किती व्याख्या द्याव्यात स्थितप्रज्ञाची? ही मनाची, प्रज्ञेची एक स्थिर आणि समतेची अवस्था गाठणं तुमच्या आमच्या जीवनाचं परमोच्च ध्येय आहे. लक्षात. ही अवस्था फक्त माणूस म्हणूनच आपण प्राप्त करू शकतो. का? कारण की कसं आहे बघा, की 84 लक्ष योनींमधून प्रवास केल्यानंतर कुठेतरी पूर्वजन्माच्या पुण्याईनं आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे. नाहीतर आपण सुद्धा किडे, मुंग्या, मांजर, कुत्रे म्हणून जन्माला आलो. काहीतरी पूर्वजन्माची पुण्याई आहे म्हणून आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो. मग इतर प्राणीमात्रांसारखंच जगायचं आहे का आपल्याला? नाही. का? इतर प्राणीमात्र जे आहेत, कुत्रे, मांजर, किडे, मुंग्या जे असतील, त्या सगळ्यांना शास्त्रकारांनी भोगयोनी म्हटलेलं आहे. भोगयोनी म्हणजे काय? की त्यांना फक्त भोग भोगण्याकरताच त्यांना जन्म प्राप्त झाला. त्यांच्या पूर्वजन्मीचे जे काही भोग आहेत ते प्राणी मात्र भोगत असतात. त्याच्यामध्ये चेंज करायची, त्यांच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार त्या योनींमध्ये त्यांना नाहीये. लक्षात. पण तो अधिकार तुम्हा आम्हाला आहे. का? तुम्हा आम्हाला भगवंतांनी बुद्धी दिली आहे. चांगलं काय वाईट काय हे कळण्याची क्षमता भगवंतांनी तुम्हा आम्हाला दिली आहे. हा विवेक तुम्हा आम्हाला दिलाय. हा जर आपण समजून घेतला तर आपण आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करून आपल्या जीवनाचं सोनं करून घेऊ शकतो आणि त्या भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. कारण की शास्त्रकार म्हणतात, काय फरक आहे इतर प्राणीमात्रांमध्ये आणि मनुष्यांमध्ये? आहार निद्रा भयमैथुनम च सामान्य एतत् पशुभी नराणाम धर्मो हि तेषाम एको विशेषो धर्मेन हि न पशुभी समान. आहार, निद्रा, भय आणि मैथुन तर इतर प्राणीमात्र देखील करतात. धर्मो हि तेषाम एको विशेषो. पण आपल्याकडं विवेकावर आधारित जो धर्म भगवंतांनी आणि संतांनी सांगितलाय तो आपल्याला आचरायचा आहे. तो जर आपण आचरत नसू तर आपण आणि इतर प्राणीमात्रांमध्ये काहीही बदल नाही. कारण की एकदा का जर हा मनुष्य देह गेला की परत 84 लक्षाचा फेराय. लक्षात. आणि 84 लक्ष योनी म्हणजे विचारच करू शकत नाही आपण. म्हणून प्रत्येक क्षणाचा विचार करायचा आहे, प्रत्येक क्षण सोन्याचा करायचा आहे, प्रत्येक क्षण ईश्वरासाठी जगायचा आहे, प्रत्येक क्षण आपल्या आत्मस्वरूपाचं अनुसंधान साधत जगायचं. मग अशी स्थितप्रज्ञाची लक्षणं त्यावेळेला भगवंत त्या ठिकाणी सांगायचा प्रयत्न दुसऱ्या अध्यायामध्ये करत होते. आणि मग अर्जुनानं विचारलं की आता तू स्थितप्रज्ञांची लक्षणं सांगतोयस कृष्णा, तर माझे काही प्रश्न आहेत. काय लक्षण आहेत सांग. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधितस्य केशव स्थित ही किम प्रभाषेत किमासित व्रजेत किम. हा स्थितप्रज्ञ चालतो कसा, बोलतो कसा सांग तरी मला. त्याला ओळखायचं कसं सांग तरी मला. असं म्हटल्यानंतर मग भगवंत सांगतात, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनेन वात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्य दोच्यते. जो आपल्या आत्मस्वरूपाच्या अनुसंधानामध्ये चिरंतन निमग्न आहे तो स्थितप्रज्ञ. लक्षात. तो स्थितप्रज्ञ. आत्मस्वरूपाचं अनुसंधान पाहिजे. आपल्यासमोर कितीही वेगवेगळ्या प्रकारचे लोभ आले तरी आपल्या अनुसंधान आत्मस्वरूपाचं चुकता कामा नये. एक उद्दालक नावाचे ऋषी होते. एक दृष्टांत घेतो आणि मग पुढे जाऊया आपण.
त्या उद्दालक नावाचे ऋषी दर 5 वर्षांनी आपल्या आश्रमामध्ये एक यज्ञ करायचे आणि त्यांच्याकडे जे काही होतं ते दान करून टाकायचे. त्या उद्दालक ऋषींना एक 7-8 वर्षाचा मुलगा होता. त्याचं नाव नचिकेता. मग याही वर्षी त्या उद्दालक ऋषींनी तो यज्ञ पूर्ण संपन्न केला आणि आता ती दान देण्याची परंपरा त्यांची चालू झाली. त्यांनी जे काही त्यांच्याकडे होतं, गायी होत्या, जे काही त्यांच्या घरामध्ये होतं, आश्रमामध्ये होतं, ते सगळ्यांना दान देत होते. आणि हा त्यांचा मुलगा नचिकेता तो अतिशय क्लोजली, अतिशय गंभीरपणे पाहत होता की आपले वडील काय करतात. जे काही त्यांच्याकडे होतं ते सगळे दान देत होते. नचिकेताने विचारलं, बाबा तुम्ही काय करताय? त्यांनी सांगितलं की मी असं आपल्या स्वामित्वाचं, माझा ज्यांच्यावर माझा अधिकार आहे, ज्यांना मी माझं मानतो, असं मी सगळं आज देऊन टाकणार. ठीक आहे म्हणाला नचिकेत. तो बघत होता सगळ्या गायी, सगळं संपलं आता. आणि शेवटी परत त्यांनी विचारलं की बाबा तुम्ही तुमच्या अधिकाराच्या सगळ्या गोष्टी दान करणार आहेत ना? म्हणजे हो. मग माझ्यावर तुमचा अधिकार आहे ना? म्हणजे हो. मग तुम्ही मला दान करणार का? त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. एवढा छोटासा मुलगा काय विचारतोय हा? दुर्लक्ष केलं, काही बोललेच नाही. हा परत थोड्या वेळाने परत तोच प्रश्न त्यांनी वडिलांकडे केला की बाबा तुम्ही म्हटलात ना तुम्ही स्वामित्वाच्या सगळ्या वस्तू दान करणार आहेत, मग माझ्यावर तुमचा अधिकार आहे, तुम्ही माझे वडील आहात, तर तुम्ही मलाही दान केलं पाहिजे. तरीही त्यांनी लक्ष नाही दिलं उद्दालक ऋषींनी. परत थोड्या वेळानंतर नचिकेता परत त्यांच्याकडे आला आणि परत विचारायला लागला की तुम्ही मला दान करायला पाहिजे आणि तुम्ही दान मला करणार का? आता मात्र उद्दालक ऋषी भडकले आणि रागाच्या भरामध्ये त्यांनी सांगून टाकलं, जा मी तुला यमराजाला दान देऊन टाकलं. काय म्हटलं त्यांनी? मी यमदेवतेला, मृत्यूची देवता जी आहे त्या यमराजाला मी तुला दान देतो, असं त्या उद्दालक ऋषींनी नचिकेताच्या समोर म्हटलं. लगेच नचिकेताने ऐकलं, जशी तुमची आज्ञा बाबा, म्हणून हा ताडकन निघाला आणि डायरेक्ट त्यांनी काय गाठलं? यमलोक गाठला. यमलोकामध्ये गेला. यमलोकाचं दार बंद होतं. बसला बिचारा. बाहेरच्या तिथल्या त्या रक्षकांना विचारलं त्यांनी की हे इथले जे यमराज आहेत, इथले जे राजे आहेत यमलोकाचे, ते केव्हा भेटतील मला? त्या यमदूतांनी त्यावेळेला काही लक्ष नाही दिलं, कारण की यमदूत त्याच माणसांकडे लक्ष देतात ज्याची वेळ संपलेली असते. त्याची वेळ संपलेली नव्हती अजून, त्याचं आयुष्य भरपूर होतं. हा तो त्या दरवाजामध्ये, त्या द्वारामध्ये तसंच उभा राहिला. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, पाणी नाही, अन्न नाही. हा नचिकेता तिथंच बसून राहिला. ही गोष्ट मात्र यमराजांना कळाली. यमराजांनी ताबडतोब आतून प्रवेश केला बाहेर आणि त्यांनी सांगितलं यमदूतांना की त्या नचिकेताला तुम्ही आत घेऊन या. मोठ्या आदर सत्कारासहित नचिकेताला त्या यमदूतांनी यमराजाच्या समोर त्यांनी ठिकाणी घेऊन आले. आणि नचिकेता यमराजांना बोलू लागला की तुम्हीच यमराज का? म्हणजे हो, मीच यमराज आहे, मीच मृत्यूची देवता आहे. काय काम आहे तुझं माझ्याकडे? यमराजांनी विचारलं नचिकेताला. काही नाही, माझ्या बाबांनी मला तुम्हाला दान देऊन टाकले. यमराज म्हणाले, ठीक आहे, लक्षात आलं मला, तुझ्या बाबांनी मला दान देऊन टाकलेले, पण असं कुणीही मला दान देत नाही, असं त्यांनी सांगितलं यमराज. आणि यमराज हे पाहिलं होतं यमराजांनी की हा नचिकेता, इतका छोटा मुलगा, 7-8 वर्षाचा, 3 दिवस काहीही खाता न पिता फक्त माझी वाट बघतोय. म्हणून त्या यमराजांनी नचिकेताला सांगितलं की 3 दिवस तू माझ्यासाठी ताटकळत बसलास, म्हणून मी तुला 3 वर देतो, तू 3 वर माग, वरदान माग, मी तुला देऊन टाकतो. नचिकेता म्हणाला, ठीक आहे, पहिलं वरदान, माझ्या बाबांना माफ करा आणि माझ्या बाबांचा जो राग आहे तो शांत होऊ द्या. तथास्तु म्हटलं, पहिला वर त्याला मिळाला. दुसरा वर नचिकेताने मागितला की मला यज्ञ संस्कृती म्हणजे काय हे समजून घ्यायचंय आणि ते मला समजून द्या. म्हणजे यज्ञामध्ये आहुती दिल्यानंतर कसं ते यज्ञाची देवता प्रसन्न होते आणि सगळ्यांवर कृपा करते, ही समजून घेण्याची माझी इच्छा आहे. ती यज्ञ संस्कृती यमराजांनी दुसऱ्या वरदानामध्ये समजून सांगितली. आता तिसरा वर नचिकेता मागतोय. त्यांनी सांगितलं की हे यमराज, मला मृत्यूचं रहस्य समजावून सांगा. आता मात्र यमराज म्हणाले, नचिकेता, हे सोडून तू काही माग, मी तुला सांगतो. कारण की अजूनही मोठ्या मोठ्या लाखो करोडो वर्ष जप तप करणाऱ्या लोकांना, योग्यांना मृत्यूचं रहस्य कळालेलं नाहीये आणि तुझं वय नाहीये हे समजून घ्यायचं. तर तू हे सोडून काहीही माग. मी तुला पृथ्वीचं राज्य देतो, मी तुला सगळं काही देतो,
त्रिलोकाचं राज्य देतो, पण मला तू हे मृत्यूचं रहस्य विचारू नकोस. त्यावेळेला नचिकेतानं काय म्हटलेलं आहे? नचिकेता म्हणतो की सर्व इंद्रियांचं तेज नष्ट करणारे भोग मला देऊ नका, मला खरं मृत्यूचं रहस्य आणि आत्मतत्वाची ओळख करून घेण्यासाठी जे ज्ञान आवश्यक आहे ते मला पाहिजे. असं ऐकल्यानंतर यमराज प्रसन्न झाले आणि नचिकेताला त्यांनी खरं आत्मस्वरूप बोध केला आणि मृत्यूचं रहस्य सांगितलं. मृत्यू काय येतो, मृत्यूनंतर आपली काय अवस्था होते आणि मृत्यूच्या वेळेला होणारा त्रास टाळण्याकरता आपण काय केलं पाहिजे हे जर कळायचं असेल तर आपल्याला कठोपनिषद वाचलं पाहिजे. कठोपनिषदामध्ये यमराजाचा आणि नचिकेताचा एक सुंदर संवाद आहे आणि जो आपल्याला आपल्या मृत्यूनंतरच्या प्रवासामध्ये तो प्रकाश देतो. मृत्यूच्या समयी त्रास होऊ नये म्हणून जीवन कसं जगावं हे यमराजांनी नचिकेताला सांगितलंय. तरी ते थोडक्यात एक वाक्यात जर समजून सांगायचा प्रयत्न केला सारांश म्हणून, तर यमराज सांगतायत की मृत्यूच्या वेळेला आपल्याला देह सोडताना जर त्रास व्हायचा नसेल तर आपण आयुष्यभर सत्कर्म केले पाहिजे, आपण आयुष्यभर दानधर्म करायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आणि तितकीच सगळ्यात महत्वाची, आपण अखंड ईश्वराचं चिंतन केलं पाहिजे. या 3 गोष्टी जर कुणी करत असेल तर अशांना मृत्यू त्रास देत नाही. एक ईश्वराचं चिंतन, दुसरं दानधर्म आणि तिसरं सत्कर्म. या 3 गोष्टी जर आपण करू लागलो तर मग मृत्यू त्रास देत नाही. तर श्रेयस्च आणि प्रेयस्च मध्ये श्रेयस्कर काय हे न सोडता सगळ्यात श्रेष्ठ काय ते नचिकेतांनी निवडलेलं आहे. त्याला त्रिलोकाचं राज्य त्यांनी यमराजांनी दिलं होतं, पण तो नाही म्हणाला. तो म्हणाला मला आत्मस्वरूप काय ते समजून सांग. तर आपल्या समोर इतके भोग प्राप्त होतात, इतक्या नाना प्रकारच्या आपण पैसे अडक्यांमध्ये पडलेलो आहेत, पण खरा आनंद कुठे आहे ते शोधायची जिज्ञासा तुमच्या आमच्या मनामध्ये नचिकेता सारखी पाहिजे, तर आपल्याला तो आनंद मिळणार. नाहीतर आपल्याला सुद्धा हेच पैशा अडक्यांमध्ये अडकून एके दिवशी निघून जावं लागणार आणि दुःखाला कवटाळत परत त्या 84 लक्ष योन्यांमध्ये फिरत बसावं लागणार. तर ही मनाची स्थिरता, ही स्थितप्रज्ञाची अवस्था, ही मनाची आणि चित्ताची समता साधायची आहे. आणि या स्थितप्रज्ञाकरता उदाहरण जर भगवंतांनी कशाचं दिलं असेल तर कासवाचं दिलं. कासव काय करतो? आपण कुठल्याही वेळेला विष्णूच्या कुठल्याही अवताराच्या मंदिरामध्ये गेलो तर समोर काय असतो? कासव असतो. का असतो कासव? विचार केलाय कधी? कासव हे जगातला सगळ्यात स्थितप्रज्ञ पाण्यापैकी एक प्राणी आहे. लक्षात का? कासवाला तुम्ही काही करायचा प्रयत्न करा, तुम्ही त्याला हात लावायचा प्रयत्न करा, काय करतं कासव? आपल्या हात आणि पाय काय करतं ते आकुंचन मध्ये ओढून घेतं, बरोबर आहे? आणि योग्य वेळेला ते प्रकट करतं. याचा अर्थ काय की त्या कासवाचा त्याच्या इंद्रियांवरती त्यांनी विजय मिळवलेला आहे. त्या कासवानं त्याच्या इंद्रियांवरती विजय मिळवलेला आहे म्हणून ते कासव विष्णूच्या समोर असतं. त्याचा अर्थ काय की आधी आपण आपल्या इंद्रियांवर विजय मिळवायचा आणि मग परमेश्वराकडे जायचं. कासव काय सांगतंय आपल्याला? कासव हे सांगतंय की आपण आपल्या इंद्रियांवर विजय मिळवला पाहिजे आणि हा जर इंद्रियांवर विजय मिळवला तरच आपण ईश्वरासमोर जायच्या योग्यतेचे आहोत अथवा नाही. कासव काय करतं? ज्या वेळेला गरज आहे त्याच वेळेला आपल्या हातापायांना बाहेर काढतं आणि ज्या वेळेला गरज नाहीये त्या आपल्या हातापायांना आकुंचित ठेवतं, नियंत्रित ठेवतं. देखे अखंडित प्रसन्नता असं भगवंतांनी माऊलींनी दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितले. त्याचा अर्थ काय? स्थितप्रज्ञाचं मन अखंड प्रसन्न असतं, अखंड प्रसन्न. का हो? काय फरक आहे स्थितप्रज्ञामध्ये आणि तुमच्या माझ्यामध्ये? तुमच्या माझ्यामध्ये शरीर आहे म्हणून आपल्याला इंद्रिय आहेत आणि इंद्रिय आले की विषय आले. एकदा इंद्रिय आले आणि विषय आले की काय होतं? समजा आपल्या समोर काहीतरी गोड गुलाबजामुन कुणीतरी आणून ठेवलंय, गोड कुणाला आवडत नाही, मग आपल्याला लगेच जिभेची लालसा काय उत्पन्न होते की ते गुलाबजामुन आपण खावं. म्हणजे इंद्रिय जीभ आहे त्या ठिकाणी आणि विषय समोर आहे गुलाबजामुन. आपल्याला काय वाटतं की लगेच तो विषय इंद्रियांनी घेऊन टाकावा. इंद्रियांनी विषय घेतला, गुलाबजामुन खाल्लं की लगेच मन समाधान झालं का? नाही, लगेच जीभ दुसरीकडे काहीतरी सर्च करायला लागते, शोधायला लागते की आणखी तृप्त करण्यासाठी काय पाहिजे. इंद्रियांचा स्वभाव असा असतो की ते नेहमी विषयाच्या मागे धावत असतात. पैसा मिळाला, 10,000 रुपये मिळाले, वाटतं लाख रुपये मिळावे, लाख रुपये मिळाले, वाटतं 10 लाख रुपये मिळावे, 10 लाख मिळावे, वाटतं 1 कोटी मिळावे. हे कधी संपतच नाही. इंद्रियांची हाव ही कधी संपणारीच नाही.
आणि इंद्रियांची हाव न संपल्यामुळं आपण त्या इंद्रियांमुळं विषयाच्या मागे लागतो आणि विषयांमध्ये गुरफटून जाऊन आपला देह कधी एकदा त्या आपण सोडून जातो आपल्याला कळत नाही. मग काय फरक आहे स्थितप्रज्ञांमध्ये आणि तुमच्या माझ्यामध्ये? स्थितप्रज्ञातला देखील शरीर असतं, त्यालाही इंद्रिय आहेत, त्याला इंद्रिय नाही आहेत का? आहेत. मग त्याच्याही इंद्रियांची ओढ ही विषयाकडे असते, पण त्याच्या मनाला, त्याच्या बुद्धीला त्या ठिकाणी विवेकाचा लगाम असतो. काय असतो? विवेकाचा लगाम असतो. आणि हा विवेकाचा लगाम त्या स्थितप्रज्ञाच्या मनाला असल्यामुळं तो इंद्रियांना आपल्या विषयापासून दूर ठेवतो. विषयापासून दूर ठेवतो. आणि हे आपल्याला करता आलं पाहिजे. इंद्रियांना नियंत्रित करणं आणि आपला विवेक सदोदित जागृत ठेवणं मनुष्य म्हणून आपलं कर्तव्य लक्षात. आणि हे जर आपण करू लागलो तर ती चित्ताची समता आपल्याला अखंड प्रसन्न करणारी मिळणारी, अखंड मिळणारी. पौर्णिमेचा चंद्र असतो, बरोबर आहे? तो चंद्र प्रकाश देताना, शीतल प्रकाश देताना कधी विचार करतो का हो हा चांगला आहे, हा वाईट आहे, मी याला चांगल्यालाच प्रकाश देणार, वाईटाला प्रकाश देणार नाही. तो सर्वांना निर्मळतेनं स्वच्छ आणि शांत प्रकाश देतो. तो कधीच भेदभाव करत नाही. तसा स्थितप्रज्ञ माणूस हा कधीही इतरांमध्ये भेदभाव करत नाही. तो सर्वांमध्ये सर्वांशी प्रेम करतो, सर्वांशी आनंदाने, प्रेमाने, सौजन्याने वागतो. सुख असो, दुःख असो, जय असो, पराजय असो, सगळ्यांमध्ये त्याची मनाची अखंड प्रसन्नतेची अवस्था कधीही तो भंग पाहू देत नाही. अशी ती मनाची अवस्था म्हणजे स्थितप्रज्ञाची अवस्था. सकाळी उठल्यानंतर सूर्याचा प्रकाश आपल्या पृथ्वी तलावर येतो आणि तो सूर्यप्रकाश पडल्यानंतर काय होतं? आधी रात्रीचा अंधकार मावळून जातो आणि प्रत्येक चराचर सृष्टीतील, पृथ्वी तलावरील, विश्वातील प्रत्येक वस्तू आपल्याला स्पष्टपणे दिसायला लागते. का? त्या सूर्यप्रकाशामुळे. सूर्याचा प्रकाश पडल्यामुळे तुम्ही आम्ही मला दिसताय, आपण सर्वांना पाहू शकतो. सृष्टीमध्ये काय चाललंय ते आपल्याला दिसायला लागतं. प्रत्येक वस्तूला त्या सूर्यप्रकाशाचा स्पर्श होतो, पण त्या वस्तूंचा स्पर्श त्या सूर्याला होतो का? हो नाही. तुमच्या माझ्यामुळं त्या सूर्यामध्ये काय बदल होतो का? सूर्यामुळं आपण प्रकाशित होतो, आपण इतरांना दिसतो, आपण आपलं जीवन मार्गक्रमण करू शकतो. पण या पृथ्वी तलावरील, या सृष्टीतील एकही पदार्थाचा स्पर्श त्या सूर्याला होतो का? नाही. तसंच सामान्य माणसाचं काय असतं? सामान्य माणूस हा सर्वांमध्ये असला तर तो सर्वांमध्ये विषयामध्ये गुरफटून जातो आणि स्थितप्रज्ञ माणूस सर्वांमध्ये असून सुद्धा तो अलिप्त राहतो. का? त्याच्या मनाला विवेकाचा लगाम असल्यामुळे. आणि तो विवेकाचा लगाम तुम्ही आम्ही तुमच्या मनाला घालायला शिकलं पाहिजे, असं माऊली या ओळीच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करतात. ऐसा आत्मबोधे तोषला, जो परमानंदे पोखला, तोची स्थिर प्रज्ञू भला ओळख तू. जो आत्मतत्वाचं अनुसंधान निरंतर साधतो त्याला परमानंदाची प्राप्ती होते आणि तोची स्थिर प्रज्ञू भला ओळख तू. अशी प्रज्ञेची जी समतेची जी अवस्था आहे, स्थितप्रज्ञाची जी अवस्था आहे, त्याची ओळख माऊली तुम्हा आम्हाला या ओळीच्या माध्यमातून करून देत आहे. ही चित्ताची समता आपण साधली पाहिजे. ही समता जर आपण साधली तर आपल्या जीवनातून दुःख हद्दपार होतं. त्यावेळेला मग मी म्हणजे देह नसून मी म्हणजे अविनाशी चैतन्य हे ज्यावेळेला आपल्याला कळायला लागतं त्यावेळेला आपण दुःख आणि दैन्य यापासून दूर निघून जातो आणि सर्वत्र ईश्वर स्वरूप पाहायला लागतो. मग मी कोणाचा नाश करणार नाहीये. सर्वत्र आत्मस्वरूप पाहण्याची जी वृत्ती भगवंतांना अर्जुनाच्या मनामध्ये अपेक्षित होती, तीच माऊलींना तुमच्या माझ्या मनामध्ये अपेक्षित होती. सर्वत्र आत्मस्वरूप पाहण्याची. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. भक्तियोगाची सोपी आणि सरळ व्याख्या माऊलींनी केली. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. सर्वत्र ईश्वर भरलेला आहे. तुमच्या माझ्यामध्ये, किड्या मुंग्यांमध्ये, प्राणीमात्रांमध्ये, झाडा झुडपांमध्ये सर्वत्र ईश्वर पाहिले. असं ईश्वर स्वरूप पाहण्याची दृष्टी म्हणजे स्थितप्रज्ञाची अवस्था, समतेची अवस्था. आणि ही परमानंदाची आवश्यकता आहे, अवस्था आहे लक्षात, परमानंदाची. कारण की या अवस्थेला जर आपण प्राप्त झालो तर मग आपल्याला जीवनातील सुखदुःख काहीच वाटत नाही. समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकामध्ये म्हटले, मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देहबुद्धी सोडून द्यावी, विदेही पणे मुक्ती भोगी जावी. मनामध्ये कसल्याच प्रकारची दुःख नकोय, शोक नकोय,
एकदा का जर विवेकाच्या आधारानं आपण देहबुद्धी सोडून दिली की आपण विदेहीपण प्रत्येक क्षणाला मुक्ती आणि मोक्ष भोगत जाऊ. आणखी एका ठिकाणी मनाच्या श्लोकामध्ये समर्थ सांगून जात आहे, सदा सर्वदा राम सन्निध आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे, अखंडित भेटी रघुराज योगू, मना सांडिरे मी पणाचा वियोग. सदा सर्वदा राम सन्निध आहे. तो भगवंत राम जो आहे ना, तो सदा सर्वदा आपल्या सोबत आहे. मना सज्जना सत्य शोधून पाहे. पण हे सत्य का नाही दिसत आहे? आपण विषयांमध्ये अडकून पडले. तो राम सदैव आपल्या सोबत आहे, तो कृष्ण सदैव आपल्या सोबत आहे, तो पांडुरंग सदैव आपल्या सोबत आहे. पण आपण विषयांना कवटाळून बसलोय म्हणून आपला अंतरंगातला भगवंत आपल्याला नाही दिसत. अखंडित भेटी रघुराज योगू, मना सांडिरे मीपणाचा वियोगू. आपला मीपणा काय जर सांगून गेला तर तो राम आपल्याला अखंड भेटलेला आहे, अखंड भेटलेला. तर हा जर राम आपल्याला अखंड भेट आपल्याला त्याची घडायची असेल तर हा मीपणाचा वियोग आपण केला पाहिजे. हा मीपणा सोडून आत्मतत्वाचं अनुसंधान आपण केलं पाहिजे. आणि एकदा का जर आत्मतत्व स्वरूपाच्या अनुसंधानामध्ये आपण रममान झालो तर त्या परमानंदाची प्राप्ती होते आणि स्थितप्रज्ञाची अवस्था आपल्याला प्राप्त होते. ही स्थितप्रज्ञाची अवस्था म्हणजे काय? तर भगवंत म्हणतायत, निर्माण मोहा जितशंग दोषा. निर्माण मोहा, मोहापासून दूर जातो. अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा, द्वंद्वैर विमुक्ता सुख दुःख संगै गच्छन्ति मूढा पदमव्ययम्. सर्व प्रकारच्या मोहापासून आपण मुक्त होतो, सर्व प्रकारच्या दोषापासून आपण मुक्त होतो. वित राग भय क्रोधा, आपण भयापासून मुक्त होतो. स्थितप्रज्ञाची एकदा अवस्था प्राप्त झाली की आपल्या मनातून भय निघून जातो, आपल्या मनातून क्रोध निघून जातो, आपल्या मनातून ईर्ष्या निघून जाते. आणि काय अवस्था प्राप्त होते? मनोबुद्ध अहंकार चित्तानि नाहं, न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे, न च व्योम भूमिर्न तेजो न वायु, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. अहम निर्विकल्पो निराकार रूपो, विभुर्व्याप्य सर्वेत्र सर्वेन्द्रियाणां, सदा मे समस्त्वं न मुक्तिर्न बंधः, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, चिदानंद रूप शिवोहम शिवो. अशा सर्व द्वंद्वापासून मुक्त असणारी परम आनंददायी अवस्था म्हणजे सच्चित आनंद रूपी जे शिवतत्व आहे ते म्हणजे मी, हे कळणं म्हणजे स्थितप्रज्ञाची अवस्था. म्हणून माऊली या ओवीतून सांगायचा प्रयत्न करताय, ऐसा आत्मबोधे तो शला, जो परमानंदे पोखला, तोची स्थिर प्रज्ञू भला ओळख तू. आपल्याला मीपणा सोडून द्यायचा आहे आणि आत्मतत्वाचं अनुसंधान करायचं आहे. आणि हे आत्मतत्वाचं अनुसंधान ज्या वेळेला आपण करायला लागू त्यावेळेला आपल्याला परमानंदाची प्राप्ती होणार आहे आणि चित्ताची एक समतेची अशी अवस्था आपल्याला प्राप्त होते, ज्याला माऊलींनी आणि भगवंतांनी स्थितप्रज्ञ म्हणलेलं आहे. ही अवस्था प्राप्त झाली की आपण सच्चिदानंदमय होऊन जातो. अशी अवस्था प्रत्येकाला प्राप्त व्हावी अशीच या ठिकाणी मी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या सेवेमध्ये माझ्याकडून जर एखादा शब्द चुकून पडला असेल बाहेर, ज्याच्यातून कुणाचं मन दुखवलं असेल तर लेकराचे अपराध म्हणून क्षमा करा. आणि जर काही मी जर चांगलं बोललो असेल तर माझ्या गुरुजींची, परमपूज्य दासराव गुरुजींचा कृपा आशीर्वाद आणि माऊलींचा वरदहस्त म्हणून ग्रहण करून आपल्या जीवनाचं सोनं करून घ्यायला या क्षणापासून सुरुवात करा. हीच प्रार्थना माऊलीच्या चरणी आणि विठ्ठलाच्या चरणी करतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.